नमस्कार, मी हर्षाली. बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. सर्वांच्या समन्वयातून होनाड ग्रामपंचायतीचा विकास करणार, सरपंच प्रकाश पाटील यांची ग्वाही. सातगाव आडोशी रस्त्याची साईडपट्टी खोदल्याने अपघाताची भीती, ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी. संतोष बैलमारे यांनी सावरोलीच्या सरपंच पदाचा पदभार स्वीकारला. उपसरपंचपदी मनसेच्या मनाली दर्गे यांची बिनविरोध निवड. आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास, वैजनाथमधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. अविनाश आमले यांनी तांबाटी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा पदभार स्वीकारला. कर्जतमध्ये स्मृती दिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन. आर्थिकदृष्ट्या ग्रामपंचायत सदन असल्याने सर्व सदस्य, उपसरपंच आणि ग्रामस्थांच्या समन्वयातून होनाड ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना प्रकाश पाटील यांनी दिली आहे. शुक्रवारी प्रकाश पाटील यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. खालापूर तालुक्यातील होनाड ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी प्रकाश पाटील निवडून आले होते. शुक्रवारी प्रकाश पाटील यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. आर्थिकदृष्ट्या ग्रामपंचायत सदन असल्याने सर्व सदस्य, उपसरपंच आणि ग्रामस्थांच्या समन्वयातून होनाड ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना प्रकाश पाटील यांनी दिली आहे. होनाड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सर्वप्रथम मला निवडून देणाऱ्या तिन्ही ग्रामस्थांचे मी आभार मानतो, कारण त्यांनी फार मोठा माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाचं सार्थक मी नक्कीच करेल ही मी त्यांना आशा देतो. शिवाय होनाड ग्रामपंचायत ही सदन ग्रामपंचायत असल्यामुळे तिचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी ही सर्वस्वी माझ्या व माझ्या सहकार्यांना राहील. मी सर्वांना सहकार्यांना आणि सर्वांना घेऊनच हा ग्रामपंचायतीचा विकास करण्याची जबाबदारी माझ्यावर आणि मी ती करेन असं मला वाटतं. होनाड ग्रामपंचायत ही औद्योगिक विकास असल्यामुळे सदन अशी ग्रामपंचायत आहे आणि ती हायटेक करण्याची म्हणजे सर्व आपल्याला एक मी सांगू इच्छितो की सर्व सुविधाने युक्त अशी ग्रामपंचायत आहे. कचरा समस्या असेल, ह्या सर्व कचरा घंटागाडी वगैरे आमच्याकडे ॲक्च्युली CSR फंडामधून एक अंबानीने आम्हाला दिलेली आहे. ॲम्ब्युलन्स आमच्याकडे दिलेली आहे. पाण्याची सुविधा आमच्याकडे पूर्णपणे. ह्या गोष्टीची खाली अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. आमच्याकडे जागा उपलब्ध, ग्रामपंचायतीकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही ती घंटागाडी किंवा कचरा समस्या आम्ही कचराची गाडी आहे जी कचरा गाडीची घंटा आम्ही राबवत नाही आहेत. परंतु त्याचा कुठंतरी बारकाईने विचार करून जागेचा प्रश्न सोडून किंवा काहीतरी आम्ही करून तो राबवणार आहेत आणि ग्रामपंचायतीचे ज्या नियमानुसार ग्रामपंचायतीचे जे कार्य आहे या कार्याला हातभार करून मी हायटेक करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. खालापूर तालुक्यात विविध प्रकारच्या केबल आणि गॅस वाहिन्यांच्या पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या साईड पट्ट्या खोदल्या जात आहेत. हे काम करताना सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याने अनेकदा अपघात झाले आहेत. सातगाव आडोशी रस्त्याच्या साईड पट्ट्या अशाच प्रकारे खोदण्यात आल्या असून सुरक्षेचे कोणतेही उपाय न केल्याने अपघाताची शक्यता असल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. खालापूर तालुक्यातील सातगाव आडोशी रस्त्याच्या साईड पट्ट्या केबल किंवा गॅस वाहिनीचा पाईप टाकण्यासाठी खोदण्यात आल्या आहेत. या भागात अनेक कारखाने असल्याने वाहनांची मोठी वर्दळ रस्त्यावर सतत सुरू असते. रस्त्याची एक बाजू खोदण्यात आल्याने मोठ्या अपघाताची भीती आहे. आता आहोत सातगाव आडोशी रस्त्यावरती. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या कडेला पाईपलाईन खोदण्यासाठी जागा खोदण्यात आलेली आहे. अशा प्रकारे खालापूर तालुक्यातील विविध रस्ते खोदण्यात येत आहेत आणि कोणत्याही प्रकारची सुरक्षेची काळजी संबंधित यंत्रणेकडून घेतली गेलेली दिसत नाही आहे. खोपोली पेन रस्ता असेल, आता सातगाव आडोशी रस्ता असेल किंवा तालुक्यातील अन्य रस्ते अशाच प्रकारे
ज्या रस्त्याच्या साईड पट्ट्या आहेत त्या खोदल्या जातात। विशेष म्हणजे हा रहदारीचा रस्ता आहे। रहदारीचा रस्ता असतानासुद्धा आपण बघू शकता की कोणत्याही प्रकारची खबरदारी संबंधित ठेकेदारांनी घेतलेली नाही आहे। त्यामुळे रात्रीच्या वेळेस आणि दिवसासुद्धा अपघात होण्याची दाट शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामुळे संबंधित ठेकेदाराला किंवा जी कंपनी हे काम करते त्या कंपनीला परवानगी देताना यंत्रणेकडून अटीशर्ती घातल्या जातात की नाही असा प्रश्न निर्माण होतो आणि अशा प्रकारची कामं करताना काळजी घेतली पाहिजे याचं भान ठेकेदाराला का नसतं। ठेकेदार किंवा संबंधित कंपनी लोकांच्या जीवाशी का खेळते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। अशा प्रकारे बेजबाबदारपणे काम करणाऱ्या ठेकेदारावर आणि संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे। खालापूर तालुक्यात विविध प्रकारच्या केबल आणि गॅस वाहिन्यांच्या पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या साईड पट्ट्या खोदल्या जात आहेत। हे काम करताना सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याने अनेकदा अपघात झाले आहेत। सासगाव आडोशी रस्त्याच्या साईड पट्ट्या अशाच प्रकारे खोदण्यात आल्या असून सुरक्षेचे कोणतेही उपाय न केल्याने अपघाताची शक्यता असल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। खालापूर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या सावरोली ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे निवडून आले होते। शुक्रवारी त्यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला। यावेळी उपसरपंच म्हणून मनसेच्या मनाली कुशल दर्गे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरपंच आणि उपसरपंचांचे अभिनंदन केले। खालापूर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या सावरोली ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांनी विजय मिळवला होता। या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते। शिंदे गटाने माजी सरपंच गोविंद बैलमारे मैदानात उतरवून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। मात्र संतोष बैलमारे यांनी गोविंद बैलमारे यांचा पराभव करून ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला होता। शुक्रवारी संतोष बैलमारे यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला। यावेळी उपसरपंच म्हणून मनसेच्या मनाली कुशल दर्गे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वैजनाथ येथील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। यावेळी तालुका प्रमुख संभाजी जगताप, बाळाजी विचारे, गोविंद बैलमारे, शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, नगरसेवक संकेत भासे, प्रसाद थोरवे उपस्थित होते। सुमन साळुंखे, प्रवीण साळुंखे, मंगेश साळुंखे, समाधान साळुंखे, राकेश एरुणकर, तुषार भोसले, भरत भोसले, चैताली साळुंखे, कुणाल साळुंखे, रमेश भोसले, दीपक भोसले, पूजा भोसले, रमेश बोडके, दीपक भोसले, रमेश बोडके, गौरी बोडके, आरती भोसले, रेणुका साळुंखे, राहुल भोसले, संतोष भोसले, शोभा गुरव, रवी गुरव, राजश्री एरुणकर, कल्पना एरुणकर, राहुल एरुणकर, प्रवीण एरुणकर, सुदर्शन एरुणकर, मारुती एरुणकर, संजय साळुंखे, भगवान गुरव, अशोक गुरव या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत। खालापूर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या तांबाटी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अविनाश आमले यांनी पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारल्यानंतर अविनाश आमले यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। अविनाश आमले यांना तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, उपतालुका प्रमुख अशोक पाटील, युवासेना संघटक अंकुर बामणे, तांबाटी शाखा प्रमुख जितू दळवी, तांबाटीवाडी शाखा प्रमुख दामोदर सावंत, खिरकडी शाखा प्रमुख तानाजी जाधव यांच्यासह अन्य मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कर्जत शहराच्या वतीने अभिवादन करण्यात आले। यावेळी माजी उपसभापती मनोहर थोरवे, नगरसेवक संकेत भासे, शहर प्रमुख अभिषेक सुर्वे उपस्थित होते। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम राबवले जात आहेत।
कर्जत शहराच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी माजी उपसभापती मनोहर थोरवे, नगरसेवक संकेत भासे, शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, शहर संघटक नदीम खान, उदय शिंदे, किशोर कदम, सचिन भोईर, प्रदीप वायकर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत। बातमीपत्रात आपण इथेच थांबतो। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।